नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण बघणार आहोत घनमूळ. तर घनमूळ समजून घेण्या अगोदर आपल्याला घन म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल. तर मित्रांनो, एखाद्या संख्येला 3 वेळेस गुणणे म्हणजे त्या संख्येचा घन. म्हणजे उदाहरण जर बघायचं म्हटलं तर 5चा घन म्हणजे काय? 5 गुणिले 5 गुणिले 5. बघा, 5 गुणिले 5, 5 5 25, 25 गुणिले 5 125. म्हणजे 5चा घन आहे 125 आणि 125चं घनमूळ 5. मित्रांनो, 125चं घनमूळ आपण कसं लिहिणार? तर या ठिकाणी 3 आणि 125. तर 125चं घनमूळ आहे 5 आणि 5चा घन आहे 125. तर विद्यार्थी मित्रांनो, घनमूळ काढायला सुरुवात करण्या अगोदर आपल्याला सुरुवातीला काही बेसिक गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. त्यामध्ये आपण बघू शकतो 1 ते 10 पर्यंतचे घन आपल्या पाठ असायला पाहिजे. बघा आता, 1चा घन आहे 1, त्यानंतर 2चा घन 8, 3चा घन आहे 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन आहे 343, 8चा घन 512, 9चा घन 729 आणि 10चा घन 1000. मित्रांनो, हे 1 ते 10 पर्यंतचे घन पाठ करून घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, कोणत्या घनाच्या एकक स्थानी कोणता अंक आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. 1चा घन 1 एकक स्थानी आहे 1, 2चा घन आहे 8 एकक स्थानी आहे 8, त्यानंतर 3चा घन 27 एकक स्थानी 7, त्यानंतर 4चा घन आहे 64 एकक स्थानी आहे 4, 5चा घन आहे 125 एकक स्थानी आहे 5 हा अंक, 6चा घन 216 एकक स्थानी आहे 6, त्यानंतर 7चा घन 343 एकक स्थानी आहे 3, त्यानंतर 8चा घन 512 एकक स्थानी आहे 2, 9चा घन 729 एकक स्थानी आहे 9, त्यानंतर 10चा घन आहे 1000 आणि एकक स्थानी आहे 0. आता मित्रांनो, हे लक्षात कसं ठेवायचं? तर सगळ्यात महत्त्वाच्या काही जोड्या आहेत, काही संख्या आहेत की ज्यांच्या घनाच्या एकक स्थानी तोच अंक आहे. म्हणजे काय? 1चा घन एकक स्थानी 1, त्यानंतर 4चा घन एकक स्थानी 4, 5चा घन एकक स्थानी 5, 6चा घन एकक स्थानी 6, त्यानंतर 9चा घन एकक स्थानी 9च आहे आणि या ठिकाणी 10 जर म्हटलं तर एकक स्थानी मित्रांनो 0च आहे. हे लक्षात ठेवायला सोपं आहे. 1चा घन एकक स्थानी 1, 4चा घन एकक स्थानी 4, 5चा घन एकक स्थानी 5, 6चा घन एकक स्थानी 6 आणि त्यानंतर 9चा घन एकक स्थानी 9. आता मित्रांनो, राहिलंय काय? तर राहिलं या ठिकाणी 2चा घन, 3चा घन, त्यानंतर 7 आणि 8. आता 2चा घन आहे एकक स्थानी आहे 8, त्यानंतर 8चा घन एकक स्थानी 2. मित्रांनो, 2ची आणि 8ची जोडी लागते. त्यानंतर 3चा घन एकक स्थानी 7, त्यानंतर 7चा घन एकक स्थानी 3. म्हणजे 2 आणि 8 यांची जोडी लागते आणि 3 आणि 7 यांची जोडी लागते. तर मित्रांनो, कोणत्या घनाच्या एकक स्थानी कोणता अंक आहे ते जर आपलं लक्षात आलं असेल तर आपण घनमुळाचे काही उदाहरणं बघणार आहोत. आता आपण काढणार आहोत 175 616 या संख्येचं घनमूळ. म्हणजे काय मित्रांनो? कोणत्या संख्येला 3 वेळेस गुणल्यानंतर 175 616 ही संख्या येते, ती संख्या आपल्याला शोधायची. म्हणजे आपल्याला मिळेल या प्रश्नाचं घनमूळ. तर आता घनमूळ काढताना मित्रांनो, सगळ्यात अगोदर हा जो एकक स्थानचा अंक आहे 6, बघा, एकक स्थानी 6 हा अंक आहे, याला मी अंडरलाईन केली. मित्रांनो, अंडरलाईन केली आणि पुढे एक असा एरो म्हणजे एक बाण दाखवलेला आहे. बघा, आता कोणत्या घनाच्या एकक स्थानी 6 हा अंक आहे? तर मित्रांनो, 6चा घन आहे 216 आणि 216च्या एकक स्थानी आहे 6 हा अंक, म्हणून मी या ठिकाणी 6 हा अंक लिहिला. बघा, 6चा घन 216 एकक स्थानी आपला या ठिकाणी 6 हा अंक आहे, म्हणून मी समोर 6 हा अंक लिहिलेला आहे. आता काय करायचं आहे मित्रांनो? ज्या वेळेला आपण वर्गमूळ काढलो त्यावेळेला मध्ये थोडी जागा सोडून एक चौकट करायचो, त्या चौकटीचे 2 भाग करायचो. आता आपण घनमूळ काढतोय मित्रांनो, फक्त एक बॉक्स तयार करायचा. एक बॉक्स तयार करायचा ज्याचे 2 समान भाग करायचे नाही. हा 6 जो अंक आहे तो या ठिकाणी लिहून घ्या. मग आता घनमूळ काढतोय म्हणून 1, 2 आणि 3 म्हणजे एकक, दशक, शतक हे पहिले 3 स्थान सोडून द्या. त्यानंतर एक उभी रेषा काढा. उभी रेषा काढल्यानंतर मित्रांनो, 175 ही संख्या कोणत्या घनाच्या नंतर येते? तर मित्रांनो, या ठिकाणी आपण बघू शकतो 5चा घन आहे 125, 125 नंतर 175 ही संख्या येते. 6चा घन आहे 216, 216च्या ती अगोदर आहे म्हणून आपल्याला घ्यायचा 5चा घन.
बघा 5चा घन बरोबर 125 आणि 125च्या नंतर येते 175 ही संख्या. म्हणजे मित्रांनो हा जो 5 आहे तो आपल्याला या बॉक्समध्ये लिहायचा आहे. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 56. घनमूळ आहे 56. म्हणजे 56 गुणिले 56 गुणिले 56 असं 3 वेळेस जर केलं तर मित्रांनो 175 616 ही संख्या आपल्याला मिळते. पहिलं उदाहरण या ठिकाणी सोडून झालेलं आहे. मित्रांनो वर्गमुळापेक्षा घनमूळ काढणं काही स्टेप सोपं आहे, काही अंशी ते सोपं आहे. त्यानंतर आहे पुढचं उदाहरण. बघा 157 464 या संख्येचं काढायचं आहे आपल्याला घनमूळ. घनमूळ काढताना एकक स्थानी जो अंक आहे त्याला मित्रांनो अंडरलाईन करा. एकक स्थानी आहे 4. मग आता कोणत्या घनाच्या एकक स्थानी 4 हा अंक आहे तर मित्रांनो 4चा घन आहे 64. 64च्या एकक स्थानी 4 आहे म्हणून मित्रांनो 4 म्हणजे या ठिकाणी आपल्याला अंक लिहायचा आहे 4. बघा 4चा घन 64. 64च्या एकक स्थानी 4 हा अंक आहे म्हणून मी या ठिकाणी 4 हा अंक लिहिला. त्यानंतर मित्रांनो काय करायचंय, मध्ये थोडी जागा सोडू द्या. त्यानंतर एक बॉक्स तयार करा. बॉक्स तयार केल्यानंतर आपण घनमूळ काढतोय 1 2 3. उजवीकून 3 अंक म्हणजे एकक दशक शतक हे 3 स्थान सोडून नंतर एक उभी रेषा काढा. आणि मित्रांनो हा जो 157 हा अंक आहे, 157 ही जी संख्या आहे ती कोणत्या घनाच्या नंतर आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकतो 5चा घन आहे 125. 125 नंतर 157 ही संख्या येते. 6चा घन 216 तो पुढे येतो, तो क्रॉस करतो, तो आपल्याला घ्यायचा नाही. तर 5चा घन बघा 5चा घन बरोबर 125 नंतर आपल्याला संख्या मिळते ती आहे 157. मित्रांनो अगोदर आपल्याला हा जो 4 हा अंक आहे तो या ठिकाणी लिहायचा आहे. 4 हा अंक या ठिकाणी लिहिला आणि आपण 5चा घन 125 नंतर 157 ही संख्या येते म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार 5. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 157 464 या संख्येचं घनमूळ आहे 54. यानंतर पुढचं उदाहरण आहे 658 503. मित्रांनो या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. घनमूळ काढण्याची पद्धत मित्रांनो अतिशय सोपी आहे. एकक स्थानी जो अंक आहे बघा 658 503 या संख्येच्या एकक स्थानी जो अंक आहे त्याला सुरुवातीला अंडरलाईन करा. तर मित्रांनो कोणत्या घनाच्या एकक स्थानी 3 हा अंक येतो तर आपण या ठिकाणी बघू शकतो 1 पासून 10 पर्यंतचे जर आपण घन बघितले तर मित्रांनो 7चा घन आहे 343. बघा 7चा घन आहे 343. 343च्या एकक स्थानी 3 हा अंक येतो म्हणून मित्रांनो आपण संख्या कोणती घेणार तर 7. 7चा घन 343 एकक स्थानी 3 हा अंक आहे म्हणून मित्रांनो 7 ही संख्या आपण या ठिकाणी घेतली. त्यानंतर मध्ये थोडी जागा सोडून द्या आणि एक बॉक्स काढा. मित्रांनो त्या बॉक्समध्ये 7 हा अंक उजवीकडे लिहा. 7 हा अंक आपण उजवीकडे या ठिकाणी लिहून घेतलेला आहे. त्यानंतर आपण घन काढतोय, घनमूळ काढतोय म्हणून 1 2 3 म्हणजे एकक दशक शतक 3 स्थान सोडून द्या किंवा 3 अंकानंतर अशी एक उभी रेषा काढा. उभी रेषा काढल्यानंतर मित्रांनो 658 ही संख्या कोणत्या घनाच्या नंतर येते बघा 658 ही संख्या कोणत्या घनाच्या नंतर येते तर मित्रांनो 8चा घन आहे 512. 512 नंतर 658 ही संख्या येते. 9चा घन 729 आहे, तो 658 ला क्रॉस करतो म्हणून 9चा घन आपल्याला घ्यायचा नाहीये तर आपल्याला घ्यायचा आहे 8चा घन. मित्रांनो 8चा घन बरोबर 512 आणि 512 नंतर जवळची संख्या किंवा 512 नंतर कोणती संख्या येते 658 येते म्हणून मित्रांनो 8 हा अंक या ठिकाणी लिहून घ्या. आपल्याला घनमूळ मिळालेलं आहे. आपलं उत्तर मित्रांनो आहे 87. आपलं उत्तर घनमूळ या ठिकाणी आहे 87. यानंतर आहे पुढचा प्रश्न 753 571. मित्रांनो या संख्येचा आपल्याला घनमूळ काढायचं आहे. एकक स्थानी कोणता अंक आहे तर एकक स्थानी आहे 1. मित्रांनो कोणत्या संख्येच्या घनमुळाच्या एकक स्थानी 1 हा अंक येतो तर मित्रांनो 1चं घनमूळ आहे 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जो अंक घ्यायचा आहे तो आहे 1. 1चं घनमूळ आहे 1. एकक स्थानी 1 अंक आहे म्हणून आपण या ठिकाणी एक संख्या घेतली. त्यानंतर मध्ये थोडी जागा सोडून द्या. त्यानंतर एक बॉक्स काढा आणि त्या बॉक्सच्या उजवीकून मित्रांनो 1 हा 1 या ठिकाणी लिहून घ्या. त्यानंतर काय करा
आपण घनमूळ काढतो म्हणून एकक, दशक, शतक 3 स्थान सोडून द्या. त्यानंतर एक अशी उभी रेषा काढा. उभी रेषा काढल्यानंतर मित्रांनो 753 ही संख्या कोणत्या घनाच्या नंतर येते? 753 ही संख्या कोणत्या घनाच्या नंतर येते? तर मित्रांनो 9चा घन आहे 729. बघा 9चा घन बरोबर 729. 729 नंतर येते 753 संख्या. बघा मित्रांनो 8चा घन 512. 512 नंतर पण येते, पण आपल्याला जवळची संख्या घ्यायची आहे. 9चा घन आहे 729 आणि 729 नंतर 753 ही संख्या येते. म्हणून मित्रांनो आता 9चा घन आपण या ठिकाणी घेतला, म्हणून या ठिकाणी आपण 9 ही संख्या लिहिणार. मित्रांनो आपल्याला घनमूळ मिळालेलं आहे 753. 571 या संख्येचं घनमूळ आहे 91. म्हणजे 91 या संख्येला जर आपण 3 वेळेस गुणलं तर आपल्याला उत्तर मिळेल 753 571. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण हे घनमूळ काढलेलं आहे. यानंतर आहे पुढचं उदाहरण. उदाहरण आहे 205 379. मित्रांनो 205 379 या संख्येचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. बघा सुरुवातीला एकक स्थानी आहे 9 हा अंक. मग आता 1 ते 10 या घनांमध्ये जर आपण बघितलं तर कोणत्या घनाच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे? तर मित्रांनो 9ला 9चाच घन आहे. 9चा घन आहे 729. एकक स्थानी आहे 9 हाच अंक. म्हणून मी या ठिकाणी पुढे बाण करून 9 हा अंक वर्तुळात किंवा गोलमध्ये लिहिलेला आहे. त्यानंतर मध्ये थोडी जागा सोडून द्या. त्यानंतर एक बॉक्स काढा. त्या बॉक्समध्ये मित्रांनो हा 9 अंक उजवीकडे लिहा. आता त्यानंतर आपण घनमूळ काढतोय म्हणून 1 2 3 अंक सोडून द्या. म्हणजे एकक, दशक, शतक हे 3 स्थान सोडून द्या. त्यानंतर अशी उभी रेषा काढा. उभी रेषा काढल्यानंतर पुढे ही जी संख्या आहे 205 तर ती कोणत्या घनाच्या नंतर येते? 205 ही संख्या कोणत्या घनाच्या नंतर येते? तर मित्रांनो 5चा घन. बघा 5चा घन आहे 125 आणि 125 नंतर येते 205 ही संख्या. 6चा घन जर बघितला तर तो 216 आहे. तो 205ला क्रॉस करतो म्हणून 6चा घन आपल्याला घ्यायचा नाही. या ठिकाणी आपण घेणार 5चा घन बरोबर 125 आणि 125 नंतर कोणती संख्या येते? तर 205 येते. म्हणून मित्रांनो हा जो 5 आहे तो या बॉक्समध्ये लिहा. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे 59. म्हणजे 205 379 या संख्येचं घनमूळ आहे 59. 59 या संख्येला जर आपण 3 वेळेस गुणलं तर आपल्याला बरोबर उत्तर मिळेल 205 379. यानंतर आहे पुढचं उदाहरण. या उदाहरणामध्ये सुद्धा आपल्याला घनमूळ काढायचं आहे. संख्या आहे 571 787. मित्रांनो घनमूळ काढायचे शेवटचा अंक आहे 7. त्या 7 अंकाला अंडरलाईन करा. अंडरलाईन केल्यानंतर कोणत्या घनाच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे? तर मित्रांनो कोणत्या घनाच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे? घनाच्या एकक स्थानी 7 हा अंक आहे अशी संख्या आहे 3. मित्रांनो 3 ही संख्या मी या ठिकाणी लिहिली. 3चा घन आहे 27. 27च्या एकक स्थानी 7 हा अंक आहे. म्हणून मी या ठिकाणी समोर 3 ही संख्या लिहिलेली आहे. त्यानंतर आपण घनमूळ काढतोय. मित्रांनो मध्ये थोडी जागा सोडून द्या. त्यानंतर एक बॉक्स काढा आणि बॉक्सच्या उजवीकडे 3 हा अंक लिहून घ्या. 3 हा अंक या ठिकाणी लिहिलाय. घनमूळ काढतो म्हणून 1 2 3 स्थान सोडून द्या आणि एक अशी उभी रेषा काढा. एक उभी रेषा काढल्यानंतर पुढे जो अंक आहे तो आहे 571. या 571 ही संख्या मित्रांनो 571 ही संख्या कोणत्या घनाच्या नंतर येते? तर मित्रांनो 8चा घन. बघा 8चा घन आहे 512 आणि 512 नंतर येते 571 ही संख्या. 9चा घन आहे 729. आता 729 ही संख्या 571ला काय आहे? क्रॉस आहे. म्हणून आपल्याला घ्यायचा 8चा घन 512. बघा 8चा घन बरोबर 512 आणि 512 नंतर कोणती संख्या येते? तर 512 नंतर संख्या येते 571. मित्रांनो हा जो 8 आहे या बॉक्समध्ये डावीकडे लिहा. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर 571 787 या संख्येचं घनमूळ आहे 83. म्हणजे 83 गुणिले 83 गुणिले 83 571 787. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण या 2 प्रश्नांचं घनमूळ काढलेलं आहे. पुढचं उदाहरण आहे 74088. विद्यार्थी मित्रांनो या संख्येचं काढायचं आहे आपल्याला घनमूळ. घनमूळ काढताना एकक स्थानी जो अंक आहे त्या अंकाला अंडरलाईन करा. आता कोणत्या घनाच्या एकक स्थानी 8 हा अंक आहे? तर मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर घनाच्या एकक स्थानी 8 हा अंक आहे.
तर या ठिकाणी 2चा घन आहे 8 आणि एकक स्थानी 8 हाच अंक आहे, कारण की हे सिंगल डिजिट नंबर आहे. म्हणजे मित्रांनो आपण समोर संख्या लिहिणार 2. बघा 2चा घन आहे 8, एकक स्थानी 8 हा अंक आहे, म्हणून मित्रांनो समोर मी या ठिकाणी 2 ही संख्या लिहिलेली आहे. त्यानंतर आपण घन काढतोय मित्रांनो, मध्ये थोडी जागा सोडून द्या. त्यानंतर एक बॉक्स तयार करा आणि या बॉक्सच्या उजवीकडे हा 2 हा अंक या ठिकाणी उजवीकडे लिहा. घन काढतोय म्हणून 1 2 3 अंकानंतर अशी एक उभी रेषा काढा. एकक दशक शतकानंतर अशी मध्ये एक उभी रेषा काढा. रेषा काढल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो अंक आहे तो आहे 74. बघा ही जी संख्या आहे, कोणत्या घनाच्या नंतर 74 ही संख्या येते, तर मित्रांनो या ठिकाणी जर बघितलं आपण 4चा घन आहे 64, 64 नंतर 74 ही संख्या येते. आपल्याला घन घ्यायचा 4चा. 4चा घन बरोबर 64 आणि 64 नंतर कोणती संख्या येते, तर 64 नंतर 74 ही संख्या येते. मित्रांनो आपण या ठिकाणी 4चा घन लिहिला, म्हणून मी बॉक्समध्ये डावीकडे बॉक्समध्ये या ठिकाणी 4 ही संख्या लिहिली. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आपलं घनमूळ आहे 42. अतिशय सोपी पद्धत आहे मित्रांनो घनमूळ काढण्याची. त्यानंतर पुढचं उदाहरण आपण बघतोय. उदाहरण आहे 474 552. मित्रांनो या संख्येचं घनमूळ काढायचे. एकक स्थानी जो अंक आहे तो आहे 2, त्याला अंडरलाईन केली. त्यानंतर मित्रांनो कोणत्या घनाच्या एकक स्थानी 2 हा अंक आहे, एकक स्थानी 2. तर या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो 8चा घन आहे 512 आणि 512च्या एकक स्थानी 2 हा अंक आहे. घनाच्या एकक स्थानी 8च्या घनाच्या एकक स्थानी आहे 2 हा अंक, म्हणून मित्रांनो आपल्याला संख्या या ठिकाणी घ्यायची आहे ती आहे 8. 8चा घन 512, 512च्या एकक स्थानी 2, म्हणून या ठिकाणी समोर अंक घेतला 8. मित्रांनो आपण घन काढतोय. 1 2 3 स्थान सोडून द्या. त्यानंतर अशी एक उभी रेषा काढा. मध्ये थोडी जागा सोडून द्या. त्यानंतर एक बॉक्स काढा आणि या बॉक्समध्ये उजवीकडे एक अंक लिहायचा आहे, तो म्हणजे हा 8. 8 हा अंक या ठिकाणी लिहा. मित्रांनो घन काढतोय. 3 अंकानंतर उभी रेषा काढली. त्यानंतर 474. मित्रांनो ही 474 ही जी संख्या आहे कोणत्या घनाच्या नंतर आहे, तर या ठिकाणी बघू शकतो 7चा घन. मित्रांनो 7चा घन आहे 343 आणि 343 नंतरची संख्या आहे 474. 8चा जर घन घेतला तर 8चा घन 512 आहे. 374 ला 474 ला क्रॉस करून 512 ही संख्या येते, म्हणून आपल्याला 7चा घन घ्यायचा आहे. मित्रांनो 7चा घन बरोबर 343 आणि 343 नंतर कोणती संख्या येते, तर 343 नंतर संख्या येते 474. म्हणून मित्रांनो 7 हा जो अंक आहे तो या बॉक्समध्ये डावीकडे लिहा. आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. आपलं घनमूळ आहे 78. 474 552 या संख्येचं घनमूळ 78. म्हणजे 78 या संख्येला आपण 3 वेळेस गुणलं म्हणजे 474 552 ही संख्या मिळते. विद्यार्थी मित्रांनो घनमूळ टॉपिक या टॉपिकचं काही बेसिक आपण बघितलं आणि त्यानंतर एकूण 8 उदाहरणांचा विचार आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे. घनमूळ हा टॉपिक तुम्हाला कसं वाटला? वर्गमुळापेक्षा घनमूळ काढणं सोपं आहे. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.